वॉर्ड क्रमांक 1 शिवनेरी नगर कुपवाडी या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. 7 महिने झाले निवडणूक होऊन नगरसेवक निवडून आलेत, परंतु शिवनेरी नगर भागात गटारी व कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी घाणीचं साम्राज्य निर्माण झालं. याबाबत येथील स्थानिक रहिवासियांना प्रचंड नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. यामुळे या परिसरामध्ये रोगराईचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. यामुळे लहान मुलं, वयस्कर, वृद्ध यांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी सदरच्या भागांमध्ये साफसफाईचं काम न केलेले दिसत आहेत. यामुळे स्थानिक नगरसेवकांनी या भागामध्ये लक्ष घालून वेळोवेळी स्वच्छता करून घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रतिनिधी कुपवाड. मी पत्रकार सागर लोंढे. आता मी कुपवाडमध्ये शिवनेरी नगरमध्ये आलेलो आहे आणि काही नागरिकांची भरपूर ज्या समस्या आहेत, गटरीचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आता मी कुपवाडमध्ये शिवनेरी नगरमधल्या नागरिकाशी बोलणार आहे. ह्या गटरीचा समस्या तर सांगा, तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव शिरीन रियाज शेख आहे. शिवनेरी नगर भाग, शिवनेरी नगर गल्ली नंबर 1. आणि इधर गटरीचं सगळं प्रॉब्लेम आहे. सगळं गटर फुटलेलं आहे. 4 नगरपालिका सगळं नगरसेवक आल्यात, कोण एकटं पण येत नाही आणि मुकद्दम पण येत नाही. सगळं बघतात, जातात आणि बघायला सुद्धा येत नाही. निवडून आल्यापासून एकदा पण फिरकला नाही. आता काय करायचं, डेंग्यू होते, मलेरिया होते, सगळं होतंय. आणि नळाला पाणी पण येणं झालेलं आहे. पाणी पण बारीक झालंय, पाणी अजिबात येणं झालंय. सगळ्यांना प्रॉब्लेम हे झाले. तर साधारणतः किती दिवसापासून ही समस्या तुम्हाला येत आहे? जसं ड्रेनेज चालू केलं तेव्हापासून पाणीच येणं झालंय. म्हणजे मागच्या पावसाळ्यामध्ये ड्रेनेजचं जे काम झालं तेव्हापासून करलेत ना, तेव्हापासून पाणीच येणं झालंय. बर. पाणी वर पण येणं चढणं झालंय. काही सगळेजण मोटरांचं समस्या आणून ठेवायला लागले. असं झालंय. काय करायचं आता, त्याला पण पाणी बारीक यायला लागलं. मग ह्या संदर्भात तुम्ही नगरपालिकेवरती जाऊन काही तक्रार वगैरे केली आहे का? जाणार आहे, नगरपालिका मोर्चा घेऊन जाणार आहे. 10 दिवस आम्ही मुदत देणार आहे. 10 दिवसानंतर केले बरं, नाही तर आम्ही जाणार सगळेजण मोर्चा घेऊन. गाडी घेऊन जाऊनच तिकडे बसणार आहे. ठीक आहे, ठीक कसं पाणी सोडत नाही बघते, तेच बघणार आहे. आहे. याच्या व्यतिरिक्त आणि काही समस्या वगैरे आहेत तुम्हाला? बोला 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 बोला. घरपट्टी पण वाढवून द्यायला लागले. आता घरपट्टी आणि पाणी बिल सगळं वाढवूनच यायला लागलंय. आम्ही आता सुधारणा काहीच नाही. नुसतं बिल देऊन जातात, घरपट्टी भरा, हे भरा. आणि सुधारणा काही सुद्धा नाही. आम्ही घरपट्टी भरणार नाही, पाणी बिल भरणार नाही. वाढवून आले सगळं. काय पण येऊ दे, आम्ही भरणारच नाही. आता काय पण असू द्या. तुम्ही घरी आता आल्यापासून एकदा पण फिरकला नाही. तुमचं काम आहे की नाही काम करायचं. तेव्हा कसं सांगताय आम्ही हे करतो, ते करतो, असं करतो, तसं करतो, आमचं आणि पाण्याचं बिल तर आम्हाला दिलंच नाही. किती दिवस झालं मागायला गेलं म्हणजे अजून तुम्ही भरला नाही का? आमची व्यवस्था काय झाल्या तुम्हीच बघा. इकडे डोळ्यानं बघा सगळं इकडे कसं झालंय. काय 2 महिन्याला बिल येतं, आम्हाला बिलच आलं नाही पाण्याचं. मग तुमचे नगरसेवक जे या वॉर्डाचे आहेत ते तुमचे प्रश्नांचे निरसन केलेत का नाही, किंवा तुमच्याकडे इथे येऊन गल्लीमधल्या समस्यावरती पाहणी करून मुकादमांना वगैरे काही? इलेक्शन झाल्यापासून कोणी सुद्धा इथं ओळखलेलं नाही आहे. आता मागायला तेवढं येतात होते, नंतर काम संपलं की आता काय चाललंय. 5 वर्ष तिने बघत नाही. 5 वर्ष झालं फिरकत नाही, काम करत नाही त्यांनी. असं आहे. काय करायचं, आम्ही असं बोलायचं, सांगायचं आणि संपलं. आणि तिने ऐकतात, सोडून देतात. चौथ्यांदा चालू आहे टीव्हीवर, सी न्यूजवर हे चौथ्यांदा रेकॉर्ड चालू आहे. तेवढं होऊन सुद्धा एकदा सुद्धा न्यूज बघतायत का नाही बघतायत हे त्यांनाच माहिती. ते कोण नगरपालिकेचा मुकादम आहे का नाही ते तर इथे येते, काढून जाते. ते भरून सुद्धा लहान लहान खेळत. मग आता हे सध्या जो रस्त्याच्या बाजूने ड्रेनेज तुंबलेला आहे किंवा गवत वगैरे तण काढून ते ठेवलेले आहेत, किती दिवसापासून ते तसंच पडून आहे? आणि जे ते कामगार येतात ना त्यांना काहीतरी बोललं तिने आम्हालाच उलट बोलून जातात. मग आता आम्ही काय कुणाला बोलायचं? नगरसेवक तर इथं फिरकतच नाही. बरोबर आहे. आणि 1 सोडून 4 आहे. 4 मधला एकटं तरी येऊ द्यायचं. निम्मच काढतात आणि निम्मत परत जातात बायका. झालं आता तिने आले तर कशाला फिरकतात. झालं तिचं काम. आता पैसे घ्यायचे आराम घरात बसतात तिने. जरा काम काय आहे. आणि सांगायला गेलं म्हणजे आम्हाला थोडंच करायला सांगितलंय. 10 दिवसानं आम्ही नगरपालिकेला जाणार. ही सगळी आम्हाला सोय नाही, कचऱ्याकडे वगैरे आम्हाला सगळं व्यवस्थित पाहिजे. आम्हाला हे वाढत नाही, ते वाढत घेऊन तिथं येणार. मला वाटतं 2 महिन्यात एकदा येत असेल. नाही तर घरात जाऊन मारायचं औषध आणि जाऊन आली माणूस पर्यंत गाडी गेली हां बोला.
सगळं गटरीचं ह्या रस्ता नाही तर काय नाही मग आता वर्षातनं फुडारी काढली तर सगळं काय सोयच नाही याच्यावर प्यायला पाणी नाही. प्याचं पाण्याचं असते सगळं वट तक्रार गटर तर सगळं ढासानं मारायची बारी आली आहे. गटर करतो मग त्या 2-4 वर्ष असं चाललं या गल्ली सगळं. मागचं म्हणजे काय इथं डुकरंच राहिलं असं झालं. किती दिवसापासून समस्या आहे मामा ही? 2-3 वर्ष झालं उकरल्यापासून चालूच आहे काय सांगा. मग तुम्ही काय मुकादमाला नगरसेवकाला वगैरे काय कंप्लेंट केलं नाही? मुकादम सांगून वर्षानं आता तर काढल्या काय सांगा. आणि पोरं सोडून घेतलं आणि पोरं बायकांना काढला तुला बंद करून द्यायची काय काढला नाही सोडूनच घेतला असं मोकाट कुत्री आहेत गल्लीत. मोकाट कुत्री दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.